ताकदवर पकडल्या का हो तुझे ताकदवर जी इथं असेल ते पेले नाही जी अजी पेलते दोन पायावर उभी झाली तर पेलते लहानच्या पोरीला पेलते हो दोन पायावर उभी झाली हो का जी तिचे नाही का बाल नाही का तोंडातच येत तो फेस नाही का असा ये हो का हो ये तुझ्या डोरेपासून फेसच होत म्हणजे तू पूरा टोनभर फेस आला होता हो तिच्या हाय एवरीवन, अभी कुछ काम की वजह से मैं रास्ते से गुजर रहा था तो दरअसल नवेगांव नेशनल पार्क इन घनघोर जंगल में बसे कुछ गांव देखने को मिलते और दिन ब दिन नेशनल पार्क होने के कारण जो एनिमल की जो संख्या है, जानवर की संख्या है, वो दिन ब दिन इस एरिया में बढ़ती जा रही है। और वैसे जो लोगों की मुठभेड़ है जंगली जानवर से इस एरिया के लोगों की होती रहती है। वैसे आज एक इंसान जो भालू के हमले से बाल बाल बचे और उन्होंने भालू के साथ जो हाथापाई वो भी उन्होंने किया, उस सूझबूझ से और समझदारी से उन्होंने भालू के साथ हाथापाई करके अपनी जान बचाई। तो कैसा है, ऐसे बहादुर इंसान कमी मिलते, लेकिन उस हमले में उन्होंने अपने ऊपर एक भी खरोच आने नहीं दिया और ऊपर से उन्होंने बड़े समझदारी से केवल अपना थोड़ा सा जो हाथ है वो घायल किया और उन्होंने जो है भालू को पछाड़ के उनको भगा के फिर अपनी जान बचाई। तो वैसे जो इंसान है यहाँ पर ये दरअसल एक मछुआरे है, दरअसल इनका जो व्यवसाय है मच्छी पकड़ना व्यवसाय। तो शाम के टाइम ये नवेगांव नेशनल पार्क है, देख सकते हैं आप मेरे पीछे पूरा ये खेती बाड़ी का इलाका और ये यहाँ पर जंगल आपको दिखेगा। तो ऐसे इलाके में जो नदी नाले रहते हैं वहाँ पर ये दरअसल मछली पकड़ने आते हैं। तो अचानक जो भालू है इनके ऊपर हमला किया, वो भी शाम जस्ट हो रही थी और काफ़ी अंधेरा हो चुका। तो वैसे अभी जो इंसान है जिनके साथ मुठभेड़ हुई अभी उनसे हम बात करने वाले हैं और वो पूछने वाले कि कैसे क्या हमला किया और कैसे आपने अपनी जो जान है वो बचाई। ये देख सकती है ये इंसान, इनका नाम है भरत मेश्राम, ये दरअसल एक मछुआरे हैं। अभी ये बताएंगे कि कैसे क्या इनके साथ हुआ और सूझबूझ से इन्होंने कैसे हाथापाई करके, कोई भी इंसान भालू से हाथापाई नहीं करता लेकिन इन्होंने दरअसल भालू से जो हाथापाई करके अपनी जान बचाई। तो कैसे क्या वो बता सकते हैं आप? 5 वाजून मी तोंड धुतलू, चहा पिलू ना घरून नाही का पोरा बरोबर आलो। हां, पण त्याच्यामुळे नाही का मग थांबलो, मी म्हणलं आता तिथे टाइम आहे तर रोजे मला खरं खुरं देते पोरा, त्याच्यामुळे थांबलो तर लघवी घराला गेली तर लघवी चैन नाही लावा तर आसवल धावून पडली तर जेटून झाली एकदम 2 पायावरच झाली उभी, ती 2 पायावरच झाली तर या हाताने धरलो पहिला ह्याच्या पायाला हाताने धरलो, मग हा हात उच केलो तर ते अशी अशी कर 2 वेळे ह्या केलो तर मग तो लाईट आला। लाईटच्या बाद मध्ये नाही का मग बंद केलं तर पोंग पोंग केलं त्याला, पोंग पोंग केलं ते त्याच्या बाद मध्ये नाही का पडलो। तर मग ते पडाली का? हा ते पडाली, त्या हाताला धरलं चावलं नाही। दाखवा तुमच्या हात. हाय हे कळतं की असं असं करा, असं थोडंसं हे येतच नाही, हे कळतं असं करा जी, असं नाही येत का जी, हा या हातात नाही हातात हे कळतं। हा हात असा दाखवा, असा म्हणजे ना खूप मोठा गाप झाला। 7 तारखेची गोष्ट ना जी, दवाई जास्ती पडली दुखावर ना, हवा आता पाणी आहे त्याच्यामुळे ह्या होते सुधारते। म्हणजे खूप हात दुखून राहिला? हो हात दुखते ज्या। तुम्हाला सांगा, तुम्ही हर रोज तुमच्या मच्छीच्या व्यवसायात हर रोज ती मच्छी पकडायला येता का? हो जी, हमेशा हमेशा। हो का? वारल्यावर येतो मी। अच्छा, तर ते जसे धावून आले तर तुमच्या पाठीमागून धावून आली का? हो पाठीच्या मागे येऊन आली जी, गेटतून झाली ते। हो का? पाठीच्या मागे होता दीदी, हा मग तो ट्रक आला। अच्छा, मग तिला मग तुम्ही दोन्ही असे हाताने पकडले? दोन्ही हाताने, एक पहिला हात हा बसला मग हा हात बसला। अच्छा, म्हणजे तुम्ही मग ते लारंग टाकायचं चाललं तर ढिला पडला माझा हात। अच्छा, चटणी चावली ना। नाही मी काय म्हणतो, तुम्ही जसं ते धावून आली तर तिचे दोन्ही हात असे वरती पकडले, वऱ्यात धरलो जी असे वऱ्यात। अच्छा, म्हणजे कुस्ती खेळल्यासारखे हात पकडले. अच्छा, मग त्याला पोंग पोंग केलं नाही का तर ढिला पडला। आपल्यावर हावी नाही होऊ दिल्या? नाही, काहीच नाही। अच्छा, काहीच नाही। थैला होता ना जे माझ्या जोर। अच्छा, थैला होता? हा थैला होता, झिल्ली आहे, थैला आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही आपल्यावर हावी नाही होऊ दिल्या? काहीच नाही, म्हणून तुमचे गर्दन वगैरे वाचली? काहीच नाही, काहीच नाही। गर्दन किंवा चेहरा वगैरे नाही का? काहीच नाही होऊ दिलो, तो वाचला। तुम्ही जे हात पकडल्या नसत्या तर ते पूर्ण म्हणजे तुम्ही तिचे हात पकडून त्यांनी दूरच ठेवला? दूरच ठेवलो तिथे। तिचे पुंजे नाही लागू दिलो, का करते? हो का? आणि जसं तुम्ही एखादे हात पकडल्या नसतं तिचे आता ते सिद्धी अंगावर चढून आली असते? बिलकुल ना, 2 पायावर होते। हा, 2 पायावर होते, गॅरंटी ना 2 पायावर होते।
दोन पायावर होते का? ना फेस टाकते पांढरा. हो का? फेस टाकलं ना हो जी तुमच्या? हो, फेस टाकलं ना पांढरावाला. पांढरा फेस टाकलं ना, दवाखान्यातही गेलो तर म्हणजे किती वेळ पर्यंत पकडून राहिला तिचे दोन्ही पाय? 10-20 मिनिट पकडलो जी. म्हणजे एवढी ताकदवर पकडल्या का? हो, पहिले ताकदवर नाही जी. तिथं आपण ते पेले नाही जी? अजी पेलते, दोन पायावर उभी झाली तर पेलते, लहानच्या पोरीला पेलते. हो, दोन पायावर उभी झाली हो का? का जी? म्हणजे हलकीच राहते. हलकीच राहते, अशी उभीच राहते ना जी. म्हणजे बापरे, तुम्ही तर पुरी अजमावूनच टाकल्या तिले. अजमावून दाखलो मी, हा? अजमावून दाखलो. म्हणजे दोन पायावर उभी झाली का? काही ताकद नाही तिच्यात? काहीच नाही ताकद तिला. हो का? म्हणजे पकडूनच ठेवल्या तिले? पकडूनच ठेवलो. बापरे. आणि मग तिला हो पकडून ठेवल्या म्हणून तिला तुमच्यावर हावी नाही झाली? काहीच नाही. मग तिथे मग तुम्हाला मग सोडलं तुम्ही जसा त्यांना पोंग पोंग केलं आणि तेवढीवर पडलो, तेवढीवर नाही का चावलं सटणी. अच्छा, म्हणजे जे गाडी आली समोर? गाडी आली समोर, लाईट होता, ट्रक आला, पोंग पोंग केलं आणि त्याच्यामुळे थांब मग पडलो ना. मग नाही का भुके टावाना, मग देऊळ गावात गेलो सिद्धच. अच्छा, म्हणजे त्या ट्रक आल्यामुळे तुम्ही वाचले? वाचलो. हो का? नाही तर मग तुमच्या बरोबर आणि एक जानवरच्या समोर माणसाची ताकद किती वेळ पर्यंत तरी काय खरी नाही. तरी तुम्ही किती 15-20 मिनिट प्रतिकार करत राहिले? धरलो ते तिला दोन फेर अशी या काढून त्या काढा ह्या कर, म्हणजे दोन फेर अशी बोकडासाठी ना. तिचं नाही का बाल नाही का तोंडातच येत. हो का? हो, थैला होता मोठावाला. अच्छा, बाल जास्त तोंडातच येत का? तोंडातच येत जी बाल तिचं, बाल तिच्या तोंडातच येत. हो का? म्हणजे तुम्हाला असे म्हणजे हे करायसाठी 3 वेळ हे करत होते ना. तो फेस नाही का असा ये. हो का? हो, येतो ह्या डोरेपासून फेसच होता. म्हणजे पुरा तोंडभर फेस आला होता? हो, तिच्या तोंडभरच फेस, म्हणजे फेसा पांढरावाला. पण तिथं काही असं पण तुम्ही सोडल्याच नाही तिला? नाही नाही, सोडलूच नाही. मग तो पल्लू तेवढीवर सोडलो. म्हणजे तो कसं? ट्रक आला, पोंगणे गेले आणि तेवढून सुटला. हो का? असं जेवढं चाला ना जी. म्हणजे पल्ल्या तुम्ही कसे तिनेच पाडलं का? तिनंच पाडलं. अरे, ताकद कमी झाली ना जी याची. म्हणजे तो कितपर्यंत माणूस धरून ठेवल? हा, किती दिवस धरून ठेवल. हा, बरोबर. किती वेळ पर्यंत? आणि चांगला झाला, एखादी ट्रक आला म्हणून ते परून गेली नाही. तुम्ही त्यावेळेस पल्ल्या खाल्या पडलो आणि ट्रक आला नसता तर मग तुम्हाला धरलं नसतं तिनं. 2-3 वेळ पोंग पोंग केलं त्यांना. पण एवढी बहादुरी पण मानावं लागल की यांनी कमसे कम 15-20 मिनिट तिचे हात धरून असे वरतीच पकडून ठेवला यांनी. पकडून ठेवलो. हो का? म्हणजे असं कुस्ती खेळल्यासारखे खेळलो तिच्या संघात. चैनी बरोबर नाही लागली. अच्छा, म्हणजे लग्न. हो का? म्हणजे लघवी करत असतानाच ते धावून पडले? लघवी करताना ते आली खोक्को नहीं ये देख सकते आप, ये है दरअसल फारो जो किसान लोग, ये दरअसल हीरो है. इनकी जो दो शहरी इंसान जिस एनिमल के साथ हाथापाई नहीं कर सकता, ये ग्रामीण भाग के जो इंसान है, ये देख सकते आप. एक प्रकार के कॉमेडी भी बता रहे हैं और इनकी बहादुरी भी जो है वो सुनने को मिल रही है कि किस प्रकार से इन्होंने जो भालू को है वो आमना सामना किया. हादसा झाला तरी आज पण मच्छी पकडायला लागा? हो, येणं चालूच आहे. मग तुम्हाला 2-3 दिवस राहिलो. मग पोराच्या गाडीनं पोरं काही येते नाही, मी येतो. मी म्हणतो आज तुमच्या हाताला लागला तरी मच्छी पकडायला येतो. हो का? हो, काल सकाळी तुमच्या मनामध्ये भीती निर्माण नाही झाली? नाही, भीती नाही आहे. काळी राहिलो असते तर मारलो असतो. अच्छा, म्हणजे काळी राहिलीस तर काळीवर मारल्या असत्या? मारलो असतो. अरे बापरे. बराबर आहे. भाग आपल्या जीवासाठी तर प्रतिकार करावंच लागेल. करावं लागते ना ते. बराबर है. तो है ग्रामीण भाग की ये बहादुर इंसान. कोई अगर शहरी का इंसान रहता तो वो भालू देख के उसके सामने हतबल हो जाता, लेकिन इन्होंने अपनी जान बचाने के लिए 15 मिनट तक के उस भालू के जो है हाथ पकड़ के रखा और एक कुश्ती खेले समान उन्होंने उनके साथ जो है प्रतिकार किया. उनका जो वार रहता है गर्दन के आजू बाजू में या फिर चेहरे पर, वो वार न होने दिया. सिर्फ खाली हाथों से उसका जो है प्रतिकार करके उसको दूर तक के उस भालू को इस इंसान ने वो ढकेल के रखा. तर तुम्ही पडल्यात, मग तुम्हाला उचलण्यासाठी कोण आला? कोणीच नाही जी. कोणीच नाही आला. मग ते पडायला तर मग तुम्ही एकटेच घरी आले? एकलाच मी गेलो देऊळगावात चिताच. अरे बापरे. देऊळगावात गेलो. सुजून गेला पुरा. हो का? सुजला? रक्ती सांडतच जा. रक्ती? अच्छा. हा, रक्ती सांडतच जा. हो का? तर मग मला एक सांगा. मग 108 वर फोन लावला, त्या पोरा दिसले. मग त्याला लावला, पाणी गिनी पाजला, थांबा म्हणला. मग नेगावला नेला, नेगावतून मग गोंदियाला नेला मला. हो का? हो, संघात गोंदियाला नेला. अच्छा, म्हणजे तुम्ही तिथे पडल्या तर तो ट्रकवाला पण तुम्हाला उचलावला नाही आला का? नाही जी, नाही. म्हणजे ते एक प्रकारचा त्यानं थोडीशी
मदतच केलं. मदतच केलं ना त्यांना. म्हणजे त्या आसोली भगवाला भगवाच्या फोन केलं 2-3 वेळ केलं त्यांना. तर पर आली तर मग तुम्ही एकट्याच तिथून उठून मग आल्या? उठलो ना, ते एकदम देऊळगावातच गेलो, त्या गेटतूनच गेलो, सीधाच गेलो गावात. मग तिथून मग गाडीवर मग दवाखान्यात गेला? नाही, दवाखान्याची गाडी आली होती BSC. एका जणांना लावलं मग फोन 108 वर. हे बघू शकता, यांचा हादसा झाल्यानंतर हे व्यक्ती तिथून स्वतः उठून जे आहे तिथपासून तकरीबन 1-1.5 किलोमीटर अंतरावर असलेला देऊळगाव इथं ते गेले आणि स्वतः इकडे तिकडे फोन वगैरे लावून जे ॲम्ब्युलन्सची सेवा आहे 108 नंबरची, ते स्वतः यांनी बोलवलं आणि स्वतः जे आहे दवाखान्यात हे व्यक्ती जे आहेत हे स्वतः गेले. तर असे जे हे आहेत बहादूर इन्सान, तो कसा यांना भरपूर मारण्याला लागला, पण जो आसोलीसोबत जो आमनासामना आहे, एक रोमॅन्टिक जे गोष्ट आहे ह्याच्या मार्फत जी ऐकायला मिळाली. कारण की कोई अगर व्यक्ती असता, आता आसोलीच्या हमल्यामध्ये फार व्यक्ती कमी वाचतात. कारण की आसोल अशी एक जीव आहे की जे व्यक्तीला खूप प्रकारे असे अचानक खूप बेरहमीनं काबरते आणि घाव करते. पण यांनी आसोलीचे दोन्ही हात पकडून तिला आपल्यापासून दूरच ठेवला आणि तिला आपल्या स्वतःवर हल्ला जो आहे करण्यास त्यांनी खूप प्रतिकार करून ते रोखण्यात जे आहेत ते त्यांनी प्रयत्न केला.